हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल. आज आपण पाहणार आहोत खास रेडीमेड ब्लाऊज, जे तुमच्या नऊवारी साडीसोबत किंवा इतर कोणत्याही साडीसोबत मॅचिंग होण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिवायचा विचार करत असाल तर कधीकधी ते खूप खर्चिक होऊन जातं. आणि आरी वर्क किंवा एम्ब्रॉयडरी वर्क करायचं असेल तर साधा वर्कचे 1500 रुपये घेतात आणि नवरीचे हेवी ब्लाऊजचे तर अजून जास्त प्राईज असते. म्हणूनच कमी बजेटमध्ये आकर्षक डिझाईन मिळवण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे असे रेडीमेड ब्लाउजेस. पहिल्या डिझाईनमध्ये आकर्षक स्टोन आणि बीड्स वर्क आहे. या ब्लाऊजमधील सर्वच रंग हे अगदी उठावदार आहेत आणि कोणत्याही पारंपरिक साडीसोबत हे सहज मॅच होतील असे आहेत. सण समारंभांसाठी किंवा नवरीच्या नऊवारी साडीसोबत हे परफेक्ट ऑप्शन आहे. यामधील गोल्डन ब्लाऊज जर तुम्ही खरेदी केला तर अशा रंगाचा ब्लाऊज सर्वच साड्यांवरती मॅचिंग होतं. दुसऱ्या ब्लाऊजमध्ये नवरा नवरीची अप्रतिम एम्ब्रॉयडरी आहे, ज्यामुळे त्याला अनोखा लूक मिळतो. या ब्लाऊजमधील राणी रंग अगदी गडद आणि लक्षवेधी आहे. तुम्हाला या ब्लाऊजमधील कोणता रंग सर्वात जास्त आवडला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये पारंपरिक भारतीय थीम जपली असून सप्तपदीसाठी किंवा खास लग्न समारंभांसाठी ही डिझाईन परिपूर्ण आहे. हे रेडीमेड ब्लाउजेस 9 ते 10 रंगांमध्ये उपलब्ध आहेत आणि प्रत्येकामध्ये अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. स्टोन वर्क, बीड्स आणि एम्ब्रॉयडरी सारख्या सुंदर वर्कमुळे त्यांचा लूक अतिशय आकर्षक दिसतो. तसेच रंगसंगती खूपच उठावदार असून कोणत्याही साडीसोबत ते सहज मॅचिंग होतात. कमी बजेटमध्ये उच्च गुणवत्ता आणि स्टायलिश डिझाईन्ससाठी हे ब्लाउजेस उत्तम पर्याय आहेत. जर तुमचं लग्न ठरलं असेल किंवा खास प्रसंगांसाठी नऊवारी साडी किंवा साध्या साडीसाठी डिझायनर ब्लाऊज हवा असेल तर असे रेडीमेड ब्लाउजेस तुम्हाला स्टायलिश आणि युनिक दिसायला नक्कीच मदत करतील. ऑर्डर कशी करावी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही हे ब्लाउजेस इंस्टाग्रामवर उपलब्ध पेजेसवरून खरेदी करू शकता. तुम्हाला खरेदीत मदत हवी असल्यास खाली कमेंट करून सांगा. तर मग वाट कशाची पाहताय? तुमच्या साडीला परफेक्ट मॅचिंग ब्लाऊज घ्या आणि लग्न समारंभात इतरांपेक्षा हटके लूक मिळवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फॅशन अँड स्टाईल चॅनलला. आणि हो, तुम्हाला यापैकी कोणता ब्लाऊज अधिक आवडला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.